काफ़ी मस्त वाटते राव हे. गरम स्वेटर घातला आता. काफ़ी म्हणजे बहुत थंडी आहे राव इथे. इट्स टू मच. 16 डिग्री सेल्सियस इज क्वाईट इनफ टू कोल्ड युअर बॉडी. याह! आज मी असा टॉपिक बोलणार आहे, ज्याच्याबद्दल मी कधी बोललो नाही. बोललोय असं माहीत नाही. डूड, इट्स 970 आर्टिफॅक्ट एपिसोड झाले आहे. आणि याच्यामध्ये कमर्शियल एपिसोड तर एवढे सारे आहे का बहुत सारे. कमर्शियल म्हणजे मनात जे आलं ते वेळेवर बोलून द्यायचं. जस्ट लाईक असाप्रमाणे हा जो हे आहे. म्हणजे आता कसं आता आता कसं कमर्शियल एपिसोडमध्ये नाही का मी टाईम डेट नाही सांगत. जसं आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सांगतो का, हॅलो दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर समथिंग. आता आजची तारीख आहे एवढी, आता वाजल्या एवढे. बट या कमर्शियल एपिसोडमध्ये मी हे सांगत नाही. जोपर्यंत गरज नाही तोपर्यंत. एवढं सांगितलं का आज थंडी आहे, बट हे थोडी सांगितलं का कोणता दिवस आहे आणि का आहे. सो इट जस्ट लाईक रिअली मशाल अप. म्हणजे या कारण हा कमर्शियल एपिसोड म्हणजे इट जस्ट काइंड ऑफ लाईक रिलेट्स विथ मी. म्हणजे मला काही बोलायचं आहे, सो चलो बात कर लेते यार खुद से ही. कारण माझ्यापाशी दुसरा कोणता व्यक्ती तर नाही. या कारण मी खूप चांगलं काम केलं आहे राव. म्हणजे मला तरी खूप चांगलं वाटते का मी असं काही स्टुपिड थिंग करतो म्हणा. आय नो मला वाटते हे जे करून राहिलं इट जस्ट काइंड ऑफ लाईक रिअली स्टुपिड. बट इट मेक्स मी रिअली नाईस. कारण माझं मन तर हलकं होत आहे ना. दॅट्स इट डूड. मला का कोणाच्या पर्सनची तर गरज नाही आहे. या म्हणजे मला असं वाटते का आपलं मन हलकं करण्यासाठी दुसरा व्यक्ती असायला पाहिजे. बट दुसरा व्यक्ती पण तेवढं अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे ना. या म्हणजे आपण आपले प्रॉब्लेम सांगू, मग तो त्याचे प्रॉब्लेम सांगन, मग आपण त्याच्या प्रॉब्लेममध्ये उलगडून राहू. कशाला त्याचे प्रॉब्लेम सांगतं, त्याचे प्रॉब्लेम तू ऐकतं, तू ते आपले प्रॉब्लेम सांगतं. व्हाय? एक मोबाईल घे, रेकॉर्ड कर, मन पण हलकं होईल. या बट ते फिलिंग नाही राहत राव. या ॲक्च्युली कसं आहे की मी एक वेळ नाही का थोडंसं एका व्यक्तीसमोर मन हलकं केलं होतं. कोणता व्यक्ती होता तो? बादल. या थोडंसं लिटिल बिट बट थोडं चांगलं वाटलं. मी जास्त हलका पण नाही झालो, बट थोडंसं म्हणजे कसं की थोडंसं मनातलं बोललं ना, दुसरा व्यक्ती कोणी समजून घेत असेल ना, तर खूप चांगलं वाटते राव. या डू यू थिंक बादल इज बेस्ट फ्रेंड टू टेल म्हणजे तुझे प्रॉब्लेम शेअर करण्यासाठी? नो नो नो. आय डोंट नो. म्हणजे त्यावेळेस नाही का तोच एक बंदा होता त्या सिच्युएशनच्या वेळेस. सो इट जस्ट लाईक दॅट. म्हणजे मी माझ्या प्रॉब्लेम म्हणजे लाईफचे प्रॉब्लेम मी कधी कोणासोबत शेअर करत नाही. बट जेव्हा जर अशी वेळ आली का तुला जर कोणा व्यक्तीसोबत शेअर करायची असेल प्रॉब्लेम्स का तुझी पूर्ण लाईफ कोणत्या व्यक्तीसोबत शेअर करायची असेल तर विल यू शेअर? विल यू शेअर म्हणजे तू लग्न करशील? यास ऑब्वियसली आय एम लग्न. आणि ॲक्च्युली मी लवकरच करीन. या म्हणजे कसं आहे की जशी माझी डेस्टिनी भेटली म्हणजे कसं मी हे बनवली मराठी मूवी घरची गोष्ट अँड देन बायनरी कोड. बायनरी कोडनंतर मला कळलं की माझा सक्सेस रेट खूप जास्त आहे आणि आय एम गोईंग टू मेक अ मूवी इन स्वीट ड्रीम्स विथ जस्टिन बिबर. म्हणजे मी माझी तिसरीच मूवी समजा जर स्वीट ड्रीम्स विथ जस्टिन बिबर जर सोबत असती तर मग मी त्या सिच्युएशनच्या वेळेस लग्न केलं असतं. लग्न डेफिनेटली केलं करीन मी. व्हाय? कारण त्यावेळेस मग मला माहीत राहील का माझी डेस्टिनी आता हळूहळू अचीव झाली आहे. बट आणि मला समोर ज्या गोष्टी भेटणार आहे ते मला लवकरात लवकर भेटणार आहे. सो यासाठी फक्त मला मेहनत करायची आहे. या पण तुला लग्न एवढं लवकर का करायचं आहे? दॅट्स अ रिअली गुड पॉईंट. या आणि इथूनच स्टार्ट होते आपला कमर्शियल टॉपिक. आणि तो टॉपिक आहे की प्रत्येकजण नाही का आपल्या होणाऱ्या जे डॉटर आहे किंवा मुलगी आहे किंवा मुलगा आहे त्याचसोबत काही ना काहीतरी स्वप्न पाहतो का माझा मुलगा एक इंजिनियर बनेल, माझा मुलगा डॉक्टर बनेल. म्हणजे जसा पैदा झाला तसाच. हे ॲक्च्युली असं म्हणणं रॉंग आहे. वाय? कारण कसं आहे की
आपण आपल्या मुलाला लहानपणापासूनच ट्रेनिंग देतो मग त्यानुसार. हां, आपला मुलगा आता इंजिनिअर बनणार. मग आपण त्याला पढाई करतो, असं तसं वगैरे, वगैरे असं म्हणायला नाही पाहिजे. कसं आहे, मुलाला पण एक प्रकारे फ्रीडम दिलं पाहिजे. करियर चॉईस त्याची पण असली पाहिजे. याह. बट मी तसा नाही आहे. व्हाय? ओके. आता हा जो मी टॉपिक बोलत आहे ना, हा टॉपिक काफी दूरचा आहे, बहुत दूरचा आहे. ॲक्चुअली मला याच्याबद्दल बोलायला तर नाही पाहिजे. म्हणजे इट इज टू मच. म्हणजे आत्ता बोलून याचा काही अर्थ नाही. याह. म्हणजे येस यार, याचा आता बोलून काहीच अर्थ नाही. हा कमर्शियल एपिसोड तर बनवला आपण या गोष्टीसाठी, बट याचा आत्ता काही काम नाही या गोष्टीचा. कोणता टॉपिक म्हणत आहे आणि कोणत्या टॉपिकचं आता का म्हणजे सरळच सांग ना, टॉपिक कोणता आहे? हां. नाही, नाही. हा टॉपिक पण मी जास्त रिव्हील करत नाही. या आता तरी नाहीच. इट्स टू मच. बहुत वेळ आहे राव या गोष्टीसाठी. या गोष्टीसाठी सांगू म्हणजे जेव्हा मी स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर बनवीन, देन बायनरी कोड, बुक ऑफ प्रेझेंट डे, नॅशनल सिक्युरिटी आणि देन मी मार्वल युनिव्हर्समध्ये MCUमध्ये बॉय बनवीन आणि त्याच्यानंतर एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 1, पार्ट 2 आणि देन मी अवतार सीरीज सुरू करीन, तेव्हा हा टॉपिक बोलणार आहे काय. तर इट्स टू मच टाईम. बहुत जास्त वेळ आहे. सो हां, पण मी याचा विचार अगोदरपासून केला आहे हे सांगू शकतो का आपण? हां, ठीक आहे. बरं ठीक आहे. तुझ्या होनेवाले वाईफबद्दल तू का सांगू शकते? म्हणजे जे कोणकोणते कॅरेक्टराइज पाहिजे तुला? आय डोंट नो. मी डिसाईड नाही केलं आहे. कारण मला त्याची जोपर्यंत गरज वाटत नाही, मग तुला वाईफ काय पाहिजे? मग तू एवढं लवकर लग्न का करशील? व्हाय? स्ट्रेट टू द पॉइंट. यप, स्ट्रेट टू द पॉइंट. मला कोणा मुलीसोबत लग्न करायचं आहे जस्ट फॉर आय वॉन्ट ए डॉटर फ्रॉम हर. मला तिच्याकडून फक्त एक डॉटर पाहिजे. व्हाय? कारण मग समोर जाऊन मी एक मूवी बनवणार आहे, अवतार द लेजंड ऑफ कोरा, आणि याच्यामध्ये कोराची कास्टिंग माझ्या डॉटरनी केली पाहिजे असं मला वाटते. कोरा बट यासाठी खूप वेळ आहे राव, खूप वेळ आहे. इट्स कोरा इट्स टू मच. कारण अवतार सिरीज होईन त्याच्यानंतर, कारण सांगू इट्स टू मच टाईम आहे. म्हणजे सांगू आता पहिले तू मराठी मूवी बनवशील, घरची गोष्ट, त्याच्यानंतर बायनरी कोड, त्याच्यानंतर तू स्वीट ड्रीम्स विथ जस्टिन बिबर, त्याच्यानंतर बायनरी कोड बुक ऑफ प्रेझेंट डे, त्याच्यानंतर बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटी, त्याच्यानंतर एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन, त्याच्यानंतर बॉय, त्याच्यानंतर बॉय हे मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये एक इनलाईन करते एक्समॅन आणि मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सला. बॉय, त्याच्यानंतर एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 1, एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 2. मग त्याच्यानंतर मी मार्वलमध्ये एक नवीन युनिव्हर्स सुरू करीन, अवतार युनिव्हर्स, जे ब्ल्यू मार्बलनी रेप्रेझेंट होईल. प्रोडक्शन सेम मार्वल एंटरटेनमेंट, बट इट्स इन रेड होता, तो ब्ल्यूमध्ये आहे. इट्स जस्ट फॉर अवतार युनिव्हर्स. तर मग अवतार युनिव्हर्स सुरू करीन आणि याच्यामध्ये करीब 6 किंवा 7 चॅप्टर आहे. तर ते 6 किंवा 7 चॅप्टर कंप्लीट होईपर्यंत तेव्हा माझी एज इट्स टू मच. म्हणजे तेव्हा माझी डॉटर होऊन जाईन यार त्या वयापर्यंत, आणि तेव्हा मी तिला कास्ट करीन फॉर कोरा. मला वाटत होतं यार का मी या ठिकाणी थोडं जास्त बोलीन तर थोडं चांगलं वाटेन, बट इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली स्लीपी फॉर मी. मला झोप लागून राहिली राव. ओके ठीक आहे, तर खाली जाऊन झोपून जा. येस. सो हा कमर्शियल एपिसोड इज जस्ट अबाउट हू इज दी कोरा, म्हणजे वॉट आय वॉन्ट जस्टली डॉटर, माय डॉटर.
माय डॉटर, कारण हा टॉपिक याच्याबद्दल डिस्कस करण्यासाठी खूप वेळ आहे. सो इट्स टू मच टाईम. बट आपण एवढं म्हणू का आपण याचा विचार खूप अगोदरपासून केला होता. सो ती गोष्ट आतापासून आहे. सो या, सो दिस इज दी नॉट आर्टिफॅक्ट एपिसोड. दिस इज माय डॉटर. हां, आणि केव्हा केला होता? सो बेसिकली आजची तारीख पण रेकॉर्ड झाली पाहिजे. आजची तारीख आहे 5 नोव्हेंबर 2017. सकाळचे 2:51. 2 वाजून म्हणजे रात्री 3 वाजता मी हे डिसिजन केलं. बापरे! थँक यू.